जोडले जात आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. एका बाजूला सोनारपाडा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध गोठेघर लावण्य 11 दोन्ही संघ लावण्य 11 या नावाने खेळत आहेत. सामन्याला सुरुवात अनिकेत. पहिलाच बॉल चौकारांचा किंग मैदानामध्ये गणेश डिंगोरे ज्याच्या पाठमधून 4 चौकार. ते आमच्या अभिषेक कामत यांच्या वतीनं स्पेशली आमच्यासाठी त्यांचं सहर्ष स्वागत. 2 मिनिटं सर. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात विकीकडून. त्यांचं सहर्ष स्वागत गोटेगर आणि बोरशेतीसाठी. धावफलकावर धावसंख्या 4. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अनिकेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. फ्रान्सी अजित पाटील यांच्या वतीनं अजून पारितोषिक येते. अनिकेत पाटील आणि समीर पाटील विकेट हॅट्रिक 3000 म्हणजे 4000चं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी. सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये गोठेघर हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार अनिकेत. अनिकेतचा हा चेंडू जयंतसाठी सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतात. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त. तोपर्यंत 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती आता 7 या धावसंख्येवर. 7 ऑन द बोर्ड. भरपूर साऱ्या कमेंट्स येत आहेत. व्हॉट अ बॉलर. त्याची जी ऍक्शन आहे भरपूर इम्प्रेस करते सध्याच्या घडीला अनिकेतची रिॲक्शन. मान्यवरांचं शुभागमन जे मात्र होताना पाहायला मिळत आहे. भाविक विकास म्हात्रे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. सहर्ष स्वागत दादा तुमचं या क्रीडा स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. दोन्ही टीम अतिशय मातब्बर आहेत. एका संघाने डोंबिवली कल्याणचं क्रिकेट गाजवलंय तर दुसऱ्या बाजूला शहापूर आणि सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यामध्ये अव्वल दर्जाचा संघ म्हणून गोटेघरची देखील ओळख आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आपण जर पाहिलं तर क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या जोडीला बैलगाडा शर्यत. अनिकेत पाटील किंवा समीर पाटील जर विकेट हॅट्रिक येत असेल तर रवी खापरे सोनारपाडा यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. खूप प्रेम आहे अनिकेत आणि समीरवर आणि त्यांच्यासाठी हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतील. खूप चांगल्या कमेंट्स येत आहेत. समालोचनासाठी सर्वांचं मनापासून आभार. टेनक्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही जर नवीन असाल तर या यूट्यूब वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय दर्जेदार टेलिकास्ट आणि मित्रांनो हे टेलिकास्ट 1-2 दिवस नाही सध्या 14 दिवस या क्रीडा स्पर्धेमध्ये आमचे ऑपरेटर आमचे कॅमेरामन त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. एक सुंदर अप्रतिम टेलिकास्ट सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 10. संधी देवाट डीजे धनुला. पिंट्या शेट व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 गोटेघरसाठी आणि अमित दादा देशमुख जे वाळुकेश्वर चषकाचे अध्यक्ष ऑन स्क्रीन पाहतात त्यांना त्यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. समीर पाटील आलेत आता गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त मुकाबला जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गणेश निमसे यांच्याकडून देखील खूप चांगले कमेंट्स येते. त्यांचं सहर्ष स्वागत. 10 ऑन द बोर्ड. हा धावा. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. 1 टप्पा खात चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू. थांबवतोय तुम्हाला. भाविक विकास म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातोय.
कृष्णा सुधाकर डिंगोरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते हा शुभ सण गोटेकरचे जे स्पॉन्सर आहेत गोटेकरवरून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. दादा तुमचंही सहर्ष स्वागत आहे. 15 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन ऑन द बोर्ड. थोड्याच वेळामध्ये आमचा जो सबस्क्रायबर मीटर आहे तो देखील ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. फ्रान्से अजित पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. जाव्या मैदानाच्या आत रिव्हर्स गणेश डिंगोरेच्या पाठमधून क्षेत्ररक्षकाला मोठी चेस. चेंडू सीमारेषेच्या जवळपास जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. की बांगर यांच्याकडून खूप चांगली कमेंट्स आलेल्या आहे. भगवमय वातावरण झालं आज मुरबाड शहर शहापूर नगरीमध्ये. याचं श्रेय जाणार आहे सुनीलजी माळी सरांना. असंच आयोजन नियोजन होऊ द्या. खूप साऱ्या शुभेच्छा. जय गणेश सुजल शरद लस्सी सेंटर केनावली. तुमचंही धन्यवाद. बिगिट आणि इथे चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. वॉट अ शॉट. बैठक चेंडू सीमापार षटकार. धापलकावर धावसंख्या 23. 5 षटकांचा हा सामना आहे. 23 धावा. चांगली सुरुवात मैदानामध्ये जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांकडून खूप मोठं अपील होतं समीर पाटील यांच्याकडून. पंचांचा नकार जो मात्र येताना पाहायला मिळतो. दत्ता ठाकूर यांच्यासाठी खूप मोठं पारितोषिक येत आहे. पांडुरंग गीते ज्यावेळेस बॅटिंगसाठी टीम सोनारपाडा उतरेल त्यावेळेस प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. ही खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे यष्टीरक्षण चांगलं. एक जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ समाप्त. विदाउट लॉस 23. लावण्य 11 गोटेकर. संधी डीजे धनूला. ऐकत एक सुमधुर संगीत. प्रेक्षक वर्गाला मनमुग्ध करणारं संगीत. डीजे धनू. विश्वास गीते तुमचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. थोडंसं मोबाईलवर मी भर देणं थोडंसं कमी केलं. त्यामुळं तुमचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि तुमचा जेवढा मित्रपरिवार आहे त्यांचं सहर्ष स्वागत आहे. विश्वासकडून खूप साऱ्या शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. दत्ता ठाकूर यांच्यासाठी बक्षीस विश्वासकडून देखील. ज्यावेळेस बॅटिंगला येतील त्यावेळेस प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त जबरदस्त मुकाबला जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला उत्कर्ष ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू जो मात्र सोपवला. अशा प्रकारे कामगिरी जी मात्र होती ती आपल्याला पाहायचं. 23 ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त जो मात्र होताना पाहायला मिळाला. 1000 रुपयाचं पारितोषिक ते गोविंद माने यांच्या वतीनं पारितोषिक. उत्कर्षच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000चं पारितोषिक. थोडंसं बक्षीस आता आपण बाजूला ठेवू कारण समालोचन देखील होणं गरजेचं राहील. अधिकारी साहेब प्रत्येक षटकारासाठी 500. एकदा सांगितल्यानंतर आपण 17 वेळा तेच सांगितल्यानंतर जरा जो ऑनलाईन प्रेक्षक वर्ग 2000 आहे तो थोडा बोरिंग होतो. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एका बाजूला
सोनारपाडा डोंबिवलीचं क्रिकेट आणि एका बाजूला क्रिकेट आता सध्याच्या घडीला शहापूरचं आहे. धापलकवर 25 धाबा त्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 25 ऑन द बोर्ड. धापलकवर धावसंख्या 25. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर धापलकवर धावसंख्या 25. 25 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश बांगर यांच्या वतीने कमेंट्स येते. वाईस ऑफ जुन्नर. धन्यवाद दिनेश सर, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. कमेंट्स खास करून निशिकांत गोलप लगातार 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक ते मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गौरव मोपे यांच्याकडून बोरशिती टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. धापलकवर धावसंख्या 26 धावा त्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. इथे देखील नो बॉल जो मात्र पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत इथे धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतील. अभिषेक कामतकडून आमचे 10 क्रिक लाईव्हचे ऑपरेटर एक दर्जेदार ऑपरेटिंग करतायत त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. DS क्रिएशन यांच्या वतीनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेसाठी. स्पेशली आमच्यासाठी देखील त्यांचं मनापासून धन्यवाद. हे मिळवलेलं प्रेम आहे. संपूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये आंबेले खुर्द गावामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात. सध्याच्या घडीला 2000हून जास्त ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्याबरोबर जोडलेत. थोड्याच वेळामध्ये आपण ज्या सबस्क्राईब मीटरचा विचार करत होतो ते येत्या 2 ते 3 बॉलमध्ये आपल्या ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याकडे धावसंख्या 29 षटक क्रमांक 3 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनंत शिंगे यांच्याकडून बेस्ट ऑफ लक गोटेकर बी यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. 29 धावा. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की उत्कर्ष याने पहिले 2 चेंडू अतिशय चांगले टाकले परंतु तदनंतर टाकलेला फुल टॉस तो मात्र आपण पाहिला. इथे बिगेट डीप फाईन लेगला चेंडू थांबणार नाही. एक टप्पा की डायरेक्ट तेच आपल्याला पाहायचं आहे. प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या निर्णयाची आणि पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहू. इथे चौकार. सरांचा जबरदस्त जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक कमेंट्स येत आहेत. सर्वांचं आता वाचणं थोडंसं कठीण आहे परंतु ऍक्शन रिप्लाय सध्याच्या घडीला इट्स नॉट अ नेम इट्स अ ब्रँड. ठाकरे सर गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त जबरदस्त कामगिरी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. खूप छान नियोजन आणि प्रक्षेपण. लीगल ट्रॅकर्स यांच्या वतीने कमेंट्स येतात. त्यांचंही मनापासून धन्यवाद. नियोजन करत असताना खूप सारी मेहनत आमच्या संपूर्ण आंबेळे गावाची आणि आंबेळे गावावर सुनीलजी माळी नकुलजी भांडे यांच्यावर विश्वास असणाऱ्या आमच्या मान्यवरांची ही मेहनत. फुलटॉस खूप खेळलाय आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. मिस्टर धोनीच्या पाठमधून 4 चौकार. चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सागर पाटील यांच्याकडून अनिकेत पाटीलसाठी ऑल द बेस्ट. महेश गडगे यांच्याकडून देखील कमेंट्स येते आमच्यासाठी. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला 37 धावा. उत्कर्ष गोलंदाजी मार्ग. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जसे या षटकाची समाप्ती होईल जो 10 क्रिक लाईव्हचा सबस्क्राईब मीटर आहे तुमच्या स्क्रीनवर जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर अजूनही आपण 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल
सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. 37 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त. थोडीशी विश्रांती आहे मैदानामध्ये 2 मिनिटाची. तर संधी देऊया डीजे धनूला आणि ऐकूयात सुमधुर संगीत. आणि डीजे धनूला सर्वाधिक मागणी का असते ते दाखवत असताना उपस्थित ग्रामस्थ, उपस्थित आपण प्रेक्षक वर्ग पाहिलं त्यांना काय आवडतं हे सातत्यानं जपत असताना डीजे धनू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. मान्यवरांची खूप मोठी मांदियाळी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत. षटकार चौकारांची आतिषबाजी त्यावर खूप मोठी पारितोषिक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. टीन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून 6 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे 6ही कॅमेरामन त्यांचं विशेष कौतुक, आमचे ऑपरेटर, आमचे स्कोरर त्यांचं विशेष कौतुक आणि टीन क्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंद कामत यांच्यावर खूप मोठा विश्वास आहे. कुणालदादा मात्रे आणि धनराज मात्रे यांचा त्यांचाही सहर्ष स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू अनिकेत आलेत आता गोलंदाजी मार्कवर. जसा अनिकेत गोलंदाजी मार्कवर येतो बक्षिसांचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेत विकेट हॅट्रिक घेत असेल तर त्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक 3 मान्यवरांच्या माध्यमातून. अनिकेत गोलंदाजी मार्कवर तयार. 38 ऑन द बोर्ड. वाईट बॉल आहे. धावफलकावर धावसंख्या 38. 38 ऑन द बोर्ड. अनिकेत गोलंदाजी मार्कवर तयार. जयंत ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का लावण्य 11 गोठेकरला आणि पहिलं सुयश लावण्य 11 सोनारपाडा डोंबिवलीला. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जो मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त झेल, तदनंतर सेलिब्रेशन आणि तदनंतर निराशा जयंत यांच्या चेहऱ्यावर. लावण्या विष्णू पष्टे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक घेत असेल तर 6,666 म्हणजे विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक झाला आता 11,111. हे पारितोषिक आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अनिकेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाहुबली ज्याने काल तालुका क्रिकेट गाजवलंय आज घरच्या संघासाठी मैदानामध्ये दाखल आहे. आतिश भांडे. एक बाद 38 धावा धावफलकावर. 38 एक बाद 38. 5 षटकी लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्यार आमचा संपूर्ण मित्रपरिवार मुकले उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. तुमचंही नाव घेण्याचा प्रयत्न आपण करू. 38 धावा धावफलकावर. 38 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिलाय अक्षरशः म्हणजे तो अंगावर येऊन पडला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि त्याचा तोटा आहे. आता गोलंदाज अनिकेतची रिॲक्शन आपण पाहू शकाल कारण इथे प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं आहे. लेग बायचा इशाराला पंचांचा. अशा प्रकारे कामगिरी जी मात्र केली जाते ती आपल्याला पाहायचं. मुरबाड, भिवंडी, कल्याण, डोंबिवली मध्ये बरेच चांगले क्रिकेट प्लेयर आहेत पण शहापूरमध्ये माधव ठाकरे सर पंच लाभले आणि शहापूरकरांचं आम्ही भाग्य मानतो. लव यू माधव सर. माधव सरांसाठी शिव मल्हार यांच्या वतीने कमेंट्स आल्या. इथे सुंदर असा फटका. तिथे चेंडू हवेत. ओ हो चूक झाली आणि चुकीचा मोबदला. 4 धावा चौकार.
तुमचंही मनापासून आभार. इथे चौकार आला त्यानंतर दोघं खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. राजेंद्र माळी यांच्या वतीनं देखील कमेंट्स येते. धन्यवाद राजेंद्र सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. इथे पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 44. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित 30वं पर्व आणि 30व्या पर्वात आपण पाहतायत सध्याच्या घडीला भगवा चषक. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील आता दिवाने. चेंडू सीमापार षटकार आणि याचबरोबर टीम लावण्य 11 गोटेगरचं अर्धशतक कंप्लीट. 50 50 धावा. फिफ्टी 50 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. इथे इथे हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. वैभवजी तुपे तुमचंही सहर्ष स्वागत. अजयजी भुजबळे तुमचंही सहर्ष स्वागत. दोन्ही आमचे स्कोरर थोडीशी माहिती आमच्यापर्यंत पुरवा. 2 मिनिटं सर, थोडीशी शांतता आपण सर्व करू. हॅलो, सर्व विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवतं. 50 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. रवी डिंगोरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट. चौकार वाईट. एक लेगबाईची मध्ये चौकाराच्या अगोदर धावे त्यांना पाहायला मिळाले. पुन्हा अपील आणि अनिकेत पाटीलला अजून एक विकेट. टाळ्यांचा कड 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 कडाट होताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रकाश कोरडे यांच्या वतीने कमेंट्स येते. भगवा चषक 2025 आंबेळे मुरबाड. खूप भारी आयोजन. असंच आयोजन परत एकदा होऊ दे. नेक्स्ट इयर यापेक्षा भारी आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त आयोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर काशीनाथ शेलवले यांच्या वतीने कमेंट्स येते. आयोजक सुनीलजी माळे यांचं आयोजन उत्तम प्रकारे. मैदान व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, क्रिकेट स्पर्धा प्रकार विविधता, उत्तम निवेदक, समालोचन अप्रतिम, पंचांची कामगिरी अप्रतिम आणि लाईव्ह प्रक्षेपण अप्रतिम. तुमचंही सहर्ष स्वागत आहे. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण आमचे कॅमेरामन चंद्र टिपताना पाहायला मिळतात. ही स्पर्धा सध्याच्या घडीला आपण कालही उल्लेख केला होता की चंद्रावर गेल्या. ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त जबरदस्त आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. 3 बाद 50 अनिकेतने कमबॅक केलं. 3 विकेट एका षटकामध्ये त्याने घेतलेला आहेत. अंतिम षटक अंतिम षटक. कशा प्रकारे कामगिरी. अजय भुजबळे तुमचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. दिनेशजी गोरड तुमचंही सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त जबरदस्त अप्रतिम आयोजन सध्याच्या घडीला मोहन ठाकरे कळवत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. 3 बाद 53 धावा धावफलकावर. मानाची सन्मानाची आंबेळेगाव मुरबाड तालुक्याचा स्वाभिमान अभिमान वाढवणारी आणि आमच्या माळशेज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नकुलदादा भांडे, त्याचबरोबर सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचे अध्यक्ष सुनीलजी माळे, त्याचबरोबर आंबेळे गावाचा स्वाभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा भगवा चषक. संकेतजी कराळे यांच्याकडून देखील खूप चांगली कमेंट्स. तुमचे मनापासून धन्यवाद.
त्यानंतर रुपेश यशवंतराव यांच्याकडून एक कमेंट्स येते, सुनीलजी माळी यांचं खूप सुंदर आयोजन, तुमचं एक कौतुक आहे. 3-50 जाव्या मैदानाच्या आत. शेवटचं अंतिम षटक. लास्ट ओव्हर टू गो. निशिकांत घोलप जे दसईचे आहेत त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2222 प्राइज. इथे टाकलेला हा चेंडू एक सिंगल जो मात्र पाहायला मिळेल. आतिच्या पाडामधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा. वैभव तुपे यांची ख्वाहिश आहे आमचे डीजे धनु एक आपलं सुनील माळी क्रीडा मंडळाचं एक संगीत होऊन जाऊ द्या. यशवंत वालिंबे यांच्या वतीने नाईस लाईव्ह टेलिकास्ट 10 क्रिक लाईव्ह साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. हर्षल सूर्यराव यांच्याकडून माझ्यासाठी शुभेच्छा, त्यांचाही धन्यवाद. 50 धावा 52 धावा धापलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 5 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. कामगिरी कशी होते ते पाहायचं आहे. सोनारपाडा डोंबिवली प्रत्येक सामना इथे डुवर डाई आहे. जिंकाल तर टिकाल, पराभूत म्हणजे घरचा रास्ता. प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय, हरण ही जंगलात असतात. इथे टाकलेला हा चेंडू पंच माधव ठाकरे सर यांची वेगळी अदा, त्यांचा अवांतरचा इशारा आणि आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवतात अमित भांडे तर बरोबर आतिश भांडे. जायच्या अगोदरच त्यांनी सांगितलंय उमर 55 लेकिन दिला भी बचपन, जिसका नाम है माधव ठाकरे, द ब्रँड ऑफ शहापूर. तीन 53. आमचे स्वरगंगा लाईट्स इव्हेंट्स त्यांचं कौतुक आपण करू. इथं बिगेट आतिच्या बाडमधून अनिकेतचं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, 4 चौकार. रुपेश यशवंतराव यांच्याकडून कमेंट्स येते, अंपायर कडक आहे, अंपायर कडक आहे. धावफलकावर धावसंख्या 57, 3 फलंदाज बाद आहेत. आमचे निलेश भोईर यांच्याकडून देखील खूप चांगली कमेंट्स, त्यांचे मनापासून स्वागत आहे. धावफलकावर 3 बाद 57. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत विषय एकच दादा, सुनील दादा. जबरदस्त आयोजन सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं. 3 बाद 57 धावा धावफलकावर. कैलास भांडे यांच्याकडून देखील खूप चांगली कमेंट्स येते, त्यांचंही सहर्ष स्वागत. 3 बाद 57, 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे आता गोटेकर काय करेल, 65च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल आणि सोनारपाडा 65च्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. वैभव बर्डे यांच्याकडून साई किरण नवापाडा त्यांनी आज रनरअप राहिले, त्यांच्यासाठी स्वागत. मैदानामध्ये बाहुबली आणि बाहुबलीच्या पाठमधून चेंडू सीमा पार. आतिश भांडेच्या पाठमधून षटकार, 6 रन. लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आडव्या बॅटनं फटका डीप मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय काय येतो ते पाहायचं आपल्याला. पंचांचा निर्णय काय येतो ते पाहायचं आपल्याला. अजय भुजबळ यांच्याकडून देखील कमेंट्स येत आहेत. महेंद्र चौधरी साहेब यांच्या वतीने कमेंट्स येत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. मैदानामध्ये आपण या विभागाचा अभिमान स्वाभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा, या स्पर्धेत तब्बल 96 संघ खेळले. आयोजक कमिटीचे धन्यवाद द्यावे लागतील. तालुका हाफमधील 8 संघ, तदनंतर ओपन ग्रामीण 32, तदनंतर जर आपण पाहिलं तर 56 संघ, एक गाव एक संघ मुरबाड ग्रामीण मधील. योगेश उबाळे यांच्या वतीने कमेंट्स येते, आम्हाला माधव ठाकरे सर यांचा डान्स पाहायचा. होईल होईल
वामन भोईर यांच्याकडून खूप चांगली कमेंट्स येते. टुर्नामेंट खूप चांगली चालू आहे. त्यात सुनीलजी माळी, नकुलजी भांडे यांचा खूप अभिमान वाटतो की टेनक्रिकशी ते एकनिष्ठ राहिलेत. आपला माणूस पुढे जातो. ओनली टेनक्रिक. धन्यवाद वामनदादा भोईर, तुमचंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यानंतर संकेत कराळे यांच्याकडून कमेंट्स येते. टेनक्रिक खूप छान क्लॅरिटी, मस्त, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. एक आवाज टेनक्रिकला प्रोत्साहन देत असताना सर्व आमचे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग त्यांचं सहर्ष स्वागत. 2100 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. निर्णयाची प्रतीक्षा जे मात्र पाहायला मिळते. तिसरे पंच यांचा निर्णय काय येतो ते आपल्याला पाहायचं. बॉल थ्रो केल्यानंतर खेळाडू बॉलकडे पाहत होता का हेच पाहिलं जाईल की सरळ येत होता. जर सरळ येत असेल तर 2 धावा असतील. काय निर्णय येतोय पंच ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. रायडर यांच्याकडून कमेंट्स येते, त्यांचंही सहर्ष स्वागत. मयूर यांच्याकडून कमेंट्स येते. भगवा चषकाला सलाम, त्यांचं सहर्ष स्वागत. वॉट अ मॅच, जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगतोय मित्रांनो. काय निर्णय येतोय पंचांचा तो मात्र आपल्याला पाहायचा आहे. आणि की थोडीशी चर्चा पंचांबरोबर करताना पाहायला मिळतील. आणि की जो काही निर्णय असेल तिसरे पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. पंचांबरोबर थोडीशी बातचीत कमी करा. जगनजी उघडा यांच्याकडून देखील कमेंट्स येते, त्यांचं सहर्ष स्वागत. प्रथमेश माळी यांच्याकडून कमेंट्स येते, त्यांचं सहर्ष स्वागत. एकच धावा आहे, एकच धावा आहे आणि आतिश नॉन स्ट्रायकर एंडवर असेल. तिसऱ्या पंचांचा हा निर्णय. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहू शकता टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. थ्रो केला तो सरळ ज्यावेळेस मनीष, मला वाटतं मनीष आहे मैदानामध्ये, तो बॉलकडे पाहत होता आणि तेच पंचांनी पाहिलं. आतिश, अंपायर डिसिजन विल बी फायनल. चला मॅच चालू करून घ्या. ओके, चला लगेच मॅच चालू करून घ्या. 64 ऑन द बोर्ड. किरणजी व्यापारी यांचंही सहर्ष स्वागत. आणि नितीश भावार्थे यांच्याकडून कमेंट्स येते. योगेश वाघ असते तर अजून मजा आली असते. नक्कीच नक्कीच. 3/64 शेवटचा चेंडू शिल्लक. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी. क्रिकेटचा थरार, भगवा चषक. 12:35 झालेत. मैदानाच्या चौपेर जिथे पाहाल तिथे गर्दी 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 गर्दीने विक्रम ओढलेत. अशी असणारी ही क्रीडा स्पर्धा. रोशन शेख यांच्याकडून देखील खूप चांगली कमेंट्स. रोशन, तुमचाही सहर्ष स्वागत. 3/64 शेवटचा एक चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्ग. हितेश डोंगरे अप्रतिम स्कोरिंग. या स्पर्धेमध्ये मला वाटतं माही 11 संघ खेळला त्यावेळेस आले होते आणि आज उपस्थित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे रन आउट. 2 धावा आल्या. धापलकावर धावसंख्या आपण पाहत आहेत 66. 66 आणि 66 धावा झालेल्या आहेत. 67 धावांचं लक्ष्य. टॉससाठी संपर्क साधा ही विनंती आहे. उत्कर्ष पवार यांच्या वतीने देखील खूप चांगली कमेंट्स येते, त्यांचंही सहर्ष स्वागत. टॉससाठी संपर्क साधा. चांदाई संघ आणि कारिवली संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपणाला विनंती आहे, आपण टॉससाठी संपर्क साधा. आमचे तानाजी दादा गडगे व्यासपीठावर उपस्थित आहेत, जयवंत उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. खूप मोलाचा वाटा या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांचं पाहायला मिळतोय त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. पद्मकर सर उपस्थित आहेत. भावेश दादा म्हात्रे यांना विनंती करतो, दादा यायचं आपण टॉस करण्यासाठी. भावेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. 5 पहिल्या राऊंडचा 5, त्यानंतर 4. कारिवली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. चांदई संघाचे कॅप्टन चांदई कर्जत. चांदई कर्जत संघाचे कर्णधार आपण टॉससाठी संपर्क साधावा ही विनंती. कारिवली संघ मला वाटतं 2 ते 2.5 तास झालेले आहेत. तुमच्या ओनर यांचा मला SMS आला होता की संघ आपला दाखल झाला आहे आणि शिस्तीसाठी आमचा संघ जाणला जातो. विशेषतः तुमचं कौतुक या स्पर्धेमध्ये करू की तुम्ही दिलेल्या वेळामध्ये उपस्थित राहिलात. चला टॉससाठी चांदई संघाचा कर्णधार आलाय का?
सर चला ना, थोडं फास्ट मीटिंगमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. पाहुणे उपस्थित आहेत. टॉस होणं गरजेचंच राहील. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा आकर्षक असा पॉईंट जो मात्र पाहतो, एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल, म्हणजे नाण्याच्या या दोन बाजू आहेत. तुम्हाला कॉल करायचा आहे हेड किंवा टेल. आणि दादांच्या शुभ हस्ते तो टॉस आपण करतोय. चांदई चला थोडंसं फास्ट सर, थोडंसं सहकार्य करा. ओके, तेही दूरवरचा प्रवास करत या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे प्रथमतः. आणि दादांच्या शुभ हस्ते आपण करू टॉस. ओके, टेल आणि इथे टेलच आलेला आहे. चांदई संघ टॉस जिंकला. धन्यवाद दादा, तुमचं मनापासून आभार. चांदई संघ टॉस जिंकलाय. समोर किरवली संघ काय निर्णय घ्याल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू, कारण फर्स्ट टाइम त्यांची आमची मॅच चालू आहे. कसं वाटतंय भगवा चषकाचं आयोजन? कसं वाटतंय सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे आणि संपूर्ण आंबेळे गावाचं आयोजन? आयोजन तर खूप सुंदर आहे. अचानक एक टीम कमी झाली, त्यांनी कॉल केला की एक टीम कमी झाली, खेळाल का? बोललो खूप इच्छा आहे खेळायची आणि आम्हाला संधी मिळाली. खूप भारी वाटेल खेळायला इथे. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला किरवली संघाचे कॅप्टन आहेत. काय बोलाल ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन आणि प्रथम बॅटिंग आलेले आहे. आता आपण या अगोदर 2 ते 3 सामने पाहिलेत की प्रथम बॅटिंग करणारा संघ हवी होताना पाहायला मिळतो. आता बॅटिंग करायची किती धावा 5 षटकात? आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली, दादांचा आभारी आहे. आम्ही प्रथमच भगवा चषकमध्ये खेळत आहोत. ओके, ऑल द बेस्ट. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस इथे जिंकला चांदई अर्थात कर्जत विभागातील संघ. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. मुरबाड तालुक्यातील मानाचं करंडक सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवा चषक आणि सेकंड सत्र चालू होईल. समालोचन कक्षामधून आवाज आपण ऐकूया सुनील शेळके सर यांचा आवाज या सेकंड सत्रामध्ये. टेनक्रिक लाईव्ह विथ मी समालोचक निखिल ठोंबरे. धन्यवाद. दत्ता शेठ गडगे उपस्थित आहेत. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत. आणि आपण विनंती आहे की आपण व्यासपीठावर या, ही विनंती. दत्ता शेठ गडगे, धन्यवाद. दत्तात्रेय भगवान गडगे साहेब, तुमचा जेवढा मित्रपरिवार आहे ते तुमची वाट पाहत आहेत. कारण मित्रांना संध्याकाळ म्हटलं की मित्रांना एकत्र बसल्यानंतर अनेक मजा येत असते आणि ते सर्व मित्र तुमची वाट पाहत आहेत. त्यांच्या संपर्क साधा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स, तिथे जॉईंट आहेत सुनील शेळके सर. धन्यवाद. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत सन्माननीय विनेशजी पाटील साहेब, की ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये कारिवली संघाला स्पॉन्सर्ड केलेलं आहे. ग्रामपंचायत कारिवलीचे ते विद्यमान सदस्य आहेत. त्याचबरोबर कारिवली गावचे युवा उद्योजक सन्माननीय साजनजी पाटील साहेब, आपणही क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं भगवा चषकामध्ये सरचे स्वागत आहे. पहिला डाव संपलाय, जिकडे धावपलकर धाबा जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या. 66 गोठेकर ब संघ फलंदाजी करत होते. 67 धावा बनवायचे दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच सोनारपाडा संघाला. मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्याकडे खरं तर आपला कॅमेराचा अँगल गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे मुख्य व्यासपीठ अनेक मान्यवरांनी भरगच्च भरलेलं आहे. तुमचं सर्वांचं भगवा चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सन्माननीय अनिलजी सावंत साहेब क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर, तुम्हालाही इथे आयोजकांच्या वतीने आमंत्रित केलं जात आहे. इथे बसून सुरू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आनंद घ्या. दत्ता ठाकूर आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने अनिकेत पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. गोलंदाजाचा जर विचार केला तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आदी मडके दाखल झालेले आहेत.
67 धाबा बनवायचे आहेत. पहिल्या फेरीचा सामना आहे. लागोपाठच्या 3 षटकारासाठी 3,000, लागोपाठच्या 4 चौकारासाठी 4,000 रुपये प्रांशी अजित पाटील यांच्या वतीने. बघा, बक्षिसाची अनाउन्समेंट जर इथे करून घ्यायची असेल तर सगळ्यात अगोदर बक्षीस जमा करणं गरजेचं आहे. आयोजकांच्या वतीने महत्त्वाची सूचना मिळते, त्यामुळे सगळ्यांची समालोचन कक्षाच्या वतीने खरं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू. बक्षीस जर तुम्हाला इथे पुकारायचं असेल किंवा तुम्हाला लावायचं असेल तर सगळ्यात अगोदर ती रक्कम जमा करणं बंधनकारक असेल. यानंतर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांनी ज्या पद्धतीने चेंडूला वाईट ठरवलं होतं, इथे गोलंदाजी करणार संघाच्या वतीने रिव्ह्यू नोंदवला आहे. पाहायचंय तिसऱ्या पंचांचा इथे विचार करण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक 2025 या स्पर्धेबरोबर आपण सगळेजण मित्रांनो जोडलेले आहात. स्पर्धेची अंतिम रजनी आणि अंतिम रजनीमध्ये हा खेळ सुरू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटेन असेल. साई किरण नवापाडा संघाचे पुरस्कर्ते आधारस्तंभ सुरेशजी गुडेसाहेब यांच्या वतीने 1,000 रुपये आलेले आहेत गोठेकर संघाच्या गोलंदाजासाठी. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक मिळवली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि हे कॅश प्राईज इकडे जमा झालेलं आहे, त्यामुळे इथून पुढे प्रत्येकाने ते गांभीर्य राखा. यावेळेस तिथे चेंडू सरळ जाऊन खरं तर आदळलेला आपण बघितल्या. एस्टांवर फलंदाज अनिकेत बाद झालेले आहेत. हे बघा, ऑनस्क्रीन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. टेनक्रिकच्या उजव्या इष्टेच्या फार बाहेरचा चेंडू आहे. अनफॉर्च्युनेट राहिले फलंदाज. प्लेड ऑन होत असताना फलंदाज परतलेले आहेत. बाद होणारा फलंदाजाचा विचार केला तर सन्मान्य विकासजी गजानन म्हात्रे की जे स्थायी समिती सभापती आहेत कल्याण डोंबिवलीचे, त्यांच्या वतीने दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. विशेषत्वाने गोटेकर ब सोनारपाडा या दोन्ही संघांना त्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत विकासजी म्हात्रे साहेब. आधी मडकेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे, की ज्यामध्ये आपण बघतो एकही धाव इथे खर्च झालेली नाही. आतापर्यंत फलंदाज एक बाद झालेला आपण बघतो. आणि बाद होणारा फलंदाजाचा विचार केला तर अनिकेत पाटील बाद झालेले आहेत. समीर क्रमांक 3 साठी दाखल झालेले आपण बघतो. समीर पाटील हे फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये सोनारपाडा आणि गोठेकर असा सामना सुरू आहे. आधी मडके अत्यंत चांगले गोलंदाज आहेत, गुणवंत गोलंदाज आहेत. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी सुद्धा तितकीच मोठी आहे. समीर दाखल झालेले स्टार्टिंग एंडला. खडे खडे खेळलेत. ऑन द रॅच खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षक कव्हर्समध्ये उपस्थित आहेत. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी सुद्धा झाली होती, परंतु आधीला कलेक्शन चांगलं करता आलं नव्हतं. याचमुळे एक धाव इथे धावपलकर जोडली जाते. एकूण 67 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचे सामना जिंकण्यासाठी. हे बघा, जुने जाणते फलंदाज, अनुभवी फलंदाज आहेत. वेट ट्रान्सफर करत असताना खेळण्याचा प्रयत्न झाला आणि आधीने थोडी अतिरिक्त घाई केली. अदरवाईज फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागलं असतं. 67 रन्स ऑन दी बोर्ड. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे कव्हर्सला भेदण्यामध्ये यश मिळते फलंदाजाला. 2-3 टप्पे घेत असताना चेंडू सरळ जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर धडकतो. अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक चौकार. मधून आलेला हा चौकार समोरच्या दिशेने खेळतोय. मिड ऑफला इथे बीट करण्यामध्ये यश मिळाले दत्ताला. लागोपाठचे 2 चेंडू दत्ताने दोन्ही चेंडूला सीमारेषेपर्यंत धाडलेले आहे. आणखी एक चौकार.
झालेल्या आहे. आयोजकांच्या वतीने ही सूचना मिळते. 9 धावा धावपलकर आहेत. एक गडी आतापर्यंत बाद. आधीच्या विरोधात 2 चौकार आलेले आहेत. शेवटचा चेंडू इथे आधीच्या वतीने हाताळला जाईल पाहिजे. दत्ताला चांगला सूर सापडलेला आहे. मोमेंटम चांगला प्राप्त केलेला आहे दत्ता ठाकूरने. इथे चेंडू पडला आतल्या अंगाने वळलेला आपल्याला पाहायला मिळतो. उसळी सुद्धा मिळाली. फुलल यांचा चेंडू होता. फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्यात, तुमच्या समोरून चेंडू एकदा खाली राहिला अथवा उसळला की तुमच्या समोर अनेक आव्हानं येत असतात. तीच आव्हानं इथे फलंदाजाच्या समोर आलेली आपण पाहिली. 67 धावा बनवायचे सोनारपाड्याला. आतापर्यंत पहिलं षटक संपते ज्यामध्ये 9 धावा धावपलकर जोडल्या गेलेले आहेत. एक गडी बाद आहे. उर्वरित इक्वेशनचा विचार केला तर 24 चेंडू येणं शेष आहेत आणि 24 मध्ये बनवायचे आहेत 58 धावा. या पद्धतीचं टार्गेट चेस डाऊन करावं लागेल सोनारपाड्याला. गोठेकर आणि सोनारपाडा या दोन्ही टेनिस क्रिकेट विश्वामधल्या नामवंत टीम्स आहेत. पॉप्युलर युनिट्स ऑफ टेनिस क्रिकेट बॉल. आणि त्याचमुळे ही लढत कोणत्याही संघासाठी तितकी सोपी नसेल. चार षटकांचा केशेष 58 धावांची आणखी गरज आहे फलंदाजी करणाऱ्या सोनारपाडा या संघाला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाहिजे आतिशच्या वतीने गोलंदाजी केली जाईल. आतिश भांडे मोठं नाव आहे. गोठेकर ब संघाच्या वतीने क्रिकेट खेळत असताना गेली अनेक वर्षापासून चांगली कामगिरी ते करत आहेत. जिथे गरज असेल तिथे फलंदाजी. बाहुबली म्हटलं जातं त्यांना गोठेकरचे आणि त्याचमुळे पाहायचं आहे गोलंदाजीमध्ये सुद्धा ते चुणूक दाखवतात. इथे गरज आहे गोठेकर संघाला कारण सुरुवात चांगली मिळालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं गोलंदाज आदी मडकेला. गोठेकर संघाच्या वतीने मला असं वाटतं आज रोहन शेळके अनुपस्थित दिसत आहेत. यस, रोहन शेळके उपस्थित आहेत. फलंदाजीमध्ये रोहन शेळके मला असं वाटतं यांना फलंदाजीसाठी संधी मिळाली नव्हती. 9 धावा धावपलकर, एक गडी बाद. दुसऱ्या षटकाला सुरुवात मिळते. अतिश अधिकचा वेळ खर्च करू नये. त्याला लगेचच आपल्याला गोलंदाजी सुरू करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर समीर. आडव्या बॅटने मोठा प्रहार, प्रचंड ताकदीचा वापर, खेचून मारलेला आहे. पूल केलं. हा पूल पॉवरफुल. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज आतिश भांडे करतायत आणि तो अँगल योग्य रीतीने टॅकल करतोय फलंदाज. समीरच्या बॅटमधून आलेला हा चौकार खरं तर आपण पाहिलेला आहे. किती पॉवर झोकली होती या फटक्यामध्ये. खेचून मारायचं होतं. अत्यंत चांगला स्टान्स समीरचा. फ्रंट लेग पुढे सरसावतो ट्रिगर मोमेंट करण्यासाठी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. हा रिप्लाय इथे लगेचच दिलेला आहे आतिश भांडेने. त्यालाही त्याच्यावर होत असलेलं आक्रमण मान्य नाही. ज्या पद्धतीने त्याने लगेच छोटेखानी कमबॅक इथे करून दाखवलेला आहे. फुलल यांचा चेंडू होता. अँगल क्रिएट करत असताना सरळ निघून गेला. या अगोदरचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळला होता. ते वळण उजव्या हाताच्या फलंदाजाने योग्य रीतीने टॅकल केलं होतं. इथे मात्र चेंडूला वळण दिलं नव्हतं. या पद्धतीचं वैविध्य आतिशच्या बॉलिंगमधून आपण नेहमी बघत आहोत. इथे फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. इथे टिपलाय जेल आणि याच बरोबर मोठा फलंदाज बाद होतोय. सोनारपाडा संघाला लागलेला हा दुसरा आद्रा. फलंदाज समीर बाद. बघतो दुसऱ्याकडे आतापर्यंत बाद झालेल्या गमावलेल्या आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने बाद होणारा फलंदाज समीर याला आपण बघितलं. लागोपाठच्या 3 चेंडूवर लागोपाठचे 3 जर विकेट्स इथे मिळवले गोलंदाजाने, म्हणजे विकेट हॅट्रिक जर मिळवली तर तिथे साई किरण नवापाडा संघाचे आधारस्तंभ सुरेशजी गुडेसाहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज की जे समालोचन कक्षामध्ये जमा आहे. पायसाई गोलंदाज इथे हे जे कॅश प्राइज अनाऊन्स झालेले आहे
तिथपर्यंत त्या माइलस्टोन पर्यंत पोहोचतील का? त्याचबरोबर कमलेशजी अधिकारी यांच्या वतीने बॉलिंग हॅट्रिकसाठी अर्थात विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. तेरा धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघत आहात. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, त्याला ड्राईव्ह करतायत. विषयमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा आपण बघत आहोत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा इथे धावपलकावर जोडल्या जातील. एकूण धावांचा विचार केला तर 15 पर्यंत पोहोचलेला डाव आपण सगळेजण बघत आहात. भगवा चषक धमाका या स्पर्धेबरोबर सगळेजण आपण जोडलेले आहोत. 1 शॉटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे दिला जात आहे, त्यामुळे धावपलकावर फक्त एकच धाव इथे अंकित केली जाईल आणि जे धावपलक 15 अशा पद्धतीने आपण अनाऊन्स केलं होतं ते धावपलक आहे इथे 14. 2 गडी बाद आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 15.90चा रिक्वायर्ड रन रेट आहे. आतापर्यंत फलंदाजी करणारा संघ जवळजवळ 9च्या सरासरीने धावा इकडे बनवत आहे. या अगोदर बाद होणारा फलंदाज ज्याची फलंदाजी चांगली राहिली होती, परंतु दत्ता ठाकूरला मोठी इनिंग साकारता आली नाही. आणखी एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करत असलेले आपण बघत आहोत. चांगलं नियंत्रण गोलंदाज आतिश भांडेकर आहे. फलंदाज मोठा फटका खेळण्याचा पावित्र्य घेत आहे. फलंदाजाचा फुटवर्क चेक करतायत. लूप होणारे, डीप होणारे बॉल इथे टाकतायत. डिसिबिंग बाय दी फ्लाइट असं क्रिकेटिंग टर्म आहे या गोलंदाजीसाठी विशेषत्वाने ती जी गोठेगर संघाच्या आतिथ्या वतीने केली जाते. बघा, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता तरी सुद्धा प्रतिकूलतेतून खरं तर इथे वाट शोधलेली आहे गोलंदाज आतिश भांडेने. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. शेवट कसा असेल या षटकाचा याकडेही आपल्या नजरा सगळ्यांच्या आहेत, कारण 67 धावा बनवायचे सोनारपाडाला. आकुटप्याचा चेंडू खडे खडे कहतात. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा अत्यंत देखणा फटका आणि याच बरोबर चेंडू सीमा पार. हा दर्जेदार चौकार. केली विशेषत्वाने दोन्ही गोलंदाजांनी 9 धावा खर्च केल्या. एक फलंदाज त्याने बाद केलेला आहे. मुख्य व्यासपीठावर आपण काही सन्मान संपन्न करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सावंत फार्म साखरेचे प्रोप्रायटर सन्मान्य अनंतजी सावंत साहेब यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल अनंतजी, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय अनंतजी सावंत साहेब यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या वतीने सन्मान चिन्ह भेट देत असताना हा सन्मान मुख्य मंचावर संपन्न होत आहे. समोरच्या एंडकडे म्हणजे ब्लॅक स्क्रीन तिकडे आहे, तिथे काही प्रेक्षक त्या भगव्या पडद्यावर बसलेले आहेत. विनंती असेल आपल्याला, बाउंड्री कर्टन आहे त्यावर बसायचं नाही. दिलेल्या सूचनेचा लवकरात लवकर आपल्याला अवलंब करावा लागेल, तिचं पालन करावं लागेल. अदरवाईज काही स्वयंसेवक तुमच्यापर्यंत येतील आणि ते तुम्हाला करण्यासाठी भाग पडतील. 2 षटकं संपतायत. 11 धावा 18 धावा धावपलकावर 2 गडी आतापर्यंत बाद आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ओमकारचा वापर होत आहे. ओमकार परटोले समोरच्या दिशेने, इथे फटका अत्यंत चांगला आहे. स्ट्रेट लाईक अन एरो, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, ऑल द वे फॉर 4 रन्स. चौकार. थँक्यू. ओमकारच्या विरोधात पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आतिश भांडेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं. बघा, तुम्हाला फार लवकर निर्णय घ्यायचा असतो.
एकतर तुम्ही जेलसाठी जायचं आहे तुम्हाला की तुम्हाला धाबा वाचवायचे आहेत, ह्या गोष्टीचा निर्णय क्विक तुम्हाला घ्यावा लागतो आणि तोच घेतला होता इथे आतिश बांडेने. आणि त्याचबरोबर अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या वतीने केलं गेलं. काही मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या सद्धीच्या भेटीसाठी मिळाली होती. या स्पर्धेतून ते रजा घेत आहेत. आपण आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ओमकार पुन्हा एकदा वळत आहेत. ओमकार परटोले अत्यंत नाबाजलेले गोलंदाज आहेत. गोटेगर बचे 23 पर्यंत गेलेला डाव आहे. 2 गडी आतापर्यंत बाद. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. आडव्या बॅटने मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये जर तुम्ही कन्व्हिन्सिंग फुटवर्क वापरलं नाही तर मात्र तुम्हाला अधिक धावा बनवता येतीलच असं नाही. क्रिकेटमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी चांगलं फुटवर्क तुम्हाला वापरायचं असतं. समोरच्या दिशेने खेळत आहेत. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. काय झालंय बघूया. यस, जे ही घडलेलं आहे ते समोर आहे सगळ्यांच्या. आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. मनीष लहाने तिकडे उपस्थित होते. कौतुक यासाठी की जेल संपादित केल्यानंतर त्याने 1 इंचाने सुद्धा त्याचा पाय हलवला नव्हता. आणि हे तुम्हाला करता आलं पाहिजे. जे केलेलं आहे मनीष लहानेने त्याचं कौतुक असेल. हा जेल इथे टिपत असतानाची दृश्य आपण बघूया. टेनक्रिकचं कौतुक. ज्या पद्धतीने इथे डिफरन्स दाखवला जातो सीमारेषा आणि त्याचबरोबर फलंदाजाच्या पायामधील, त्यामध्ये निश्चितच अंतर आपल्याला 4-5 बोटांचं पाहायला मिळतं. ग्रेटली टेकन बाय फिल्डर मनीष लहाने. आणि याचबरोबर फलंदाज इथे बाद आहेत. थँक्यू सो मच. यस, आपल्याला ओव्हर स्टेपिंगचा नो चेक करायचे पंच. यस, फलंदाज बाद आहेत. कारण या अगोदर आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय खरं तर आकाश लेग बिफोर बाद झाल्यानंतर नाराज होते. परंतु प्रत्येक स्पर्धेचे नियम असतात आणि त्या नियमांच्या अधीन राहत असताना स्पर्धा पुढे जात असते. त्यामुळे फलंदाज बाद होतील. इथे सिद्धेश बाद झालेले. 23 धाबा धावपलकर 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण निश्चितच बघत आहोत. धावा बनवायचे 67. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रीधर म्हात्रे दाखल होत आहेत. एक मोठा फलंदाज या अगोदर बाद झालेला आपण बघितला. दत्ता खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच 5 चेंडूचा सामना करत असताना 13 धावांवर खेळत आहेत. एकूण 67 बनवायचे. कारिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, त्याचबरोबर आज कारिवली संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आहेत. त्याचे सौजन्य दाते सन्मान्य मिनेशजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन संलग्न व्हा. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आहेत. चेंडूपर्यंत पोहोचले. हो, पोहोचले आणि झेल सुद्धा टिपला. ओमकार परटोलेने हा इथे कारनामा करून दाखवलेला आहे. रात्रकालीन क्रिकेटमध्ये एकतर फार उंचावर गेलेला झेल, त्याचबरोबर पाठमोरे अवस्थेमध्ये चेंडूपर्यंत पोहोचण्याचं आव्हान स्वीकारलं. त्याचबरोबर झेल टिपला आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या फलंदाजाला टिपण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. आणखी एक फलंदाज बाद. दत्ता ठाकूर सलामीसाठी आलेले आहेत. अजून ते खेळपट्टीवर उपस्थित आहेत. नवीन फलंदाज विक्की. यावेळेस इथे पिकअप फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पडला. अतिरिक्त उसळी मिळाली. षटकं संपतायत इथे आपण पाहिली तर 3 आणि 3 षटकांमध्ये फलंदाजी करणारा सोनारपाडा संघ बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतो. कारण धावपलकर त्यांच्या धावा आहेत ते 20. 4 गडी त्याने गमावलेले आहेत. बरोबरीत 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि 2 षटकांमध्ये 44 धाबा बनवायचे आहेत. 22.00 धावांची सरासरी इथे कायम ठेवावी लागेल. सामना जिंकण्यासाठी इथून पुढे सोनारपाडा या संघाला, सोनारपाडा संघाचा विचार केला तर सलामीसाठी आलेला फलंदाज दत्ता, त्याचबरोबर आक्रमक फलंदाज विकी याला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल.
पाहायचं इथून पुढे या सामन्याचा प्रवास कसा असणार आहे सोनारपाडा संघाचा. यानंतरचा महत्त्वाचा सामना ज्याची नाणेफेक या अगोदर संपन्न झालेली आहे. कारिवली संघ चांदाई बरोबर खेळताना आपण बघू शकू. नाणेफेक मला असं वाटतं कारिवली संघाचे संघनायक महेश पाटील अर्थात भोलाने जिंकलेली आहे आणि त्याने एक शतरक्षण स्वीकारलेलं आहे. त्याचमुळे कारिवली संघ आपल्यालाही लगेचच तयार राहायचं आहे. चांदई संघ यानंतर इनॅक्शन असतील. चांदई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य पांडुरंगजी बागडे साहेब यांचीही उपस्थिती क्रीडानगरीमध्ये इथे आपल्याला मिळत आहे. विनंती असेल आयोजकांच्या वतीने या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण संलग्न व्हा. तुमचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नाणेफेक चांदई संघाने जिंकली होती. यस आणि त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कारिवलीला फलंदाजीसाठी त्याने आमंत्रित केलेलं आहे. 12 चेंडू 44 धावा. चला वेळेचा अपव्यय करू नका. गोटेकर संघ लगेचच आपल्याला षटक सुरू करायचं आहे. 12 मध्ये 44 बनवायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये 22 बनवण्याचं फार मोठं आव्हान आता इथे फलंदाजी करणाऱ्या संघासमोर आहे. परंतु या खेळपट्टीवर धावा बनतात हे आपण पाहिलेलं आहे. त्या बनवाव्या लागतील व्यवस्थितरित्या. कालच्या रजनीमध्ये काही सामने अशा पण बघितले की जे हाय स्कोरिंग होते परंतु ते चेस झालेले आहेत. समोर जी 4 व्हीलर आहे तिचा अँगल चेंज करा अथवा आपण आपली गाडी बंद करा. हेडलाइट्स ऑफ करा. समोर जी 4 व्हीलर उभी आहे त्यांच्यासाठीची सूचना. बारा चेंडूंचा कॅश आहे. 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यस धन्यवाद. गाडी मालकाचा आम्ही आभार व्यक्त करतो कारण त्यांनी गाडीची दिशा बदललेली आहे. बघा आपल्यामुळे कोणतंही इथे ऑब्स्ट्रक्शन होणार नाही याची काळजी आपण प्रेक्षक म्हणून सगळ्यांनी घ्या. उजव्या स्टेच्या बाहेरचा फुलर लेनचा चेंडू आतली कडा इथे लागलेले आपण बघतो. मला असं वाटतं सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज आदी मडकेला आमंत्रित केलेलं आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर आदी मडकेने 9 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी त्याने बाद केला होता. गोलंदाज आतिशने सुद्धा 9 धावा खर्च केल्या. एक गडी त्याने बाद केला. त्याचबरोबर तिसरं षटक हाताळला गोलंदाज ओमकार परटोलेने. त्यानेही चांगली गोलंदाजी दरम्यान तिकडे केलेली आपण पाहिली. उजव्या स्टेच्या बाहेरून इथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळला गेलेला हा अत्यंत चांगला फटका आपण बघतो आणि चेंडू आश्चर्यकारकरित्या सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे जाऊन विसावतो. याचाच अर्थ हा ब्रँडेड षटकार. फ्रंट लेग पुढे सरसवला. त्यानंतर चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचले होते. चांगली ताकद झोकली गेली फलंदाजाच्या वतीने. इथे बॅकफुटला आले. त्यानंतर कट केलेला स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक 3 आहे चेंडूच्या पाठलागासाठी परंतु चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये इथे धाडता आलं नाही. क्षेत्ररक्षकांची महाक्षेत्ररक्षक आघाडी बनली परंतु चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. हा चौकार. बघा अटेम्प्ट क्षेत्ररक्षकाचा आपण बघितला. सीमारेषेवर जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलागासाठी तिकडे निघाले होते. ठिकाणी मीटिंग कॉल केली गेलेली आपण बघतो. आतिश वांडे आदी मडकेच्या जवळ आलेले त्याला सूचना देत आहेत. फलंदाजांनी चांगली फलंदाजी केलेली. इथे या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी सलामीसाठी दाखल झालेले आहेत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 4 चौकार 1 षटकार जरूर आपण अनुभवलेला आहे. या अगोदर एक बक्षिसाची अनाउन्समेंट झाली होती. प्रत्येक षटकारासाठी दत्ता ठाकूरच्या 200 रुपयांचा कॅश प्राइज गीते साहेब यांच्या वतीने दिलं जाणार होतं आणि आतापर्यंत 1 षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला आहे. 9 चेंडू आणि 34 धावाचं समीकरण उरलेलं आपण बघू शकू. सामन्याचा रिदम लॉस करू नये. लगेचच आपण सामना सुरू ठेवायचा आहे. 9 मध्ये 34 बनवणे यासाठी हे 3 चेंडू महत्त्वाचे आहेत. या 3 चेंडूंपैकी 2 चेंडूंवर जर मोठे फटके खेळता आले फलंदाजाला तर सामन्यामध्ये अभिरुची निर्माण होऊ शकते. सामना इंटरेस्टिंग रोमांचकारी बनू शकतो. यावेळेचा चेंडू अत्यंत चांगला आहे. पडल्यानंतर सरळ पायांवर आदळला. हलकीशी अपील रेस केली गेलेली आहे. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे ह्या 2 धावा पूर्ण करतायत. जीवाचा आकांत करत असताना जीव मुठीत धरत असताना फलंदाज धावलेले आपण बघितले. चित्त्याची चपळाई हरणाचा वेग अशा पद्धतीने बऱ्याचदा रूपक वापरलं जातं. उपमा वापरली जाते. बेग युअर पार्डन. आणि त्याच पद्धतीने इथे
हे 2 फलंदाज धावले होते. धाबांसाठीची ही धाव 2 धावा इकडे पूर्ण झाल्या. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एकूण धावा बनलेले 35 अर्थात 35, 4 गडी बाद आहेत. 8 चेंडू 32 धावा हे समीकरण. या बेसचा चेंडू अत्यंत चांगला आहे विथ दी ग्रंटिंग साऊंड. चेंडू पडल्यानंतर गोलंदाज ज्या पद्धतीचा ग्रंटिंग अथवा मोर्निंग साऊंड क्रिएट करतात त्याला ग्रंट साऊंड असं म्हणतात. मला असं वाटतं माझ्या मतानुसार की गोलंदाज फलंदाजाचं जे अवधान आहे ते विचलित करण्यासाठी या पद्धतीचा आवाज तयार करत असावेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा असे अनेक गोलंदाज आहेत जी ग्रंट साऊंड तिकडे प्रोड्यूस करतात गोलंदाजी करत असताना. अधिकचा जोर ज्यावेळेस तुम्ही लावता त्यावेळेस अशा पद्धतीचा आवाज नॅचरल येऊ शकतो. 7 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण. 7 मध्ये 31. एखादा चौकार षटकार गरजेचा आहे. तो खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता आला नाही. पदोलाली ते इथे फलंदाजाला योग्य रीतीने वापरता आलं नाही आणि त्याचमुळे हा चेंडू निर्धाव आला. उर्वरित चेंडू आहेत 6 म्हणजे एका षटकाचा खेळ आहे. 31 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी सोनारपाडा या संघाला. का आपले छोटे प्रेक्षक की जे गाण्याच्या तालावर थिरकत आहेत. दोन्हीही बंधू असावेत ज्या पद्धतीने त्यांच्या जर्सी आपल्याला पाहायला मिळतात. जॅकेट्स त्यांचे पाहायला मिळतात. तिकडे सगळं निळं वादळ आहे. एक जर रेड जर्सी आपण वगळली अगदी बाईकचे कलर सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 31 धावा अशा पद्धतीचं इक्वेशन यानंतर उरलेलं आहे. फलंदाजीमध्ये दत्ताचं योगदान अत्यंत चांगलं राहिलं परंतु ही जी झुंज दत्ता देतोय त्या झुंजीमध्ये खरं तर ते विजेते ठरतील का हे पाहायचं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा तर केली गेलेली आहे. 6 मध्ये उर्वरित बनवायचे आहेत आणखी 31 धावा. हे चॅलेंज इथून पुढे फार मोठं आहे आणि डावखुरे हाताचे गोलंदाज प्रीतम गोलंदाजीच्या मार्गावर दाखल झालेले आपण बघत आहोत. प्रीतमच्या विरोधात 31 धावा बनवणं हे कठीण आहे परंतु अशक्य निश्चितच नाही. प्रीतम जोशी दाखल होत आहेत. 6 चेंडूचा शेष 31 धावांची गरज आहे. विकेट हॅट्रिकसाठी अनेक बक्षिसांची अनाउन्समेंट झाली होती परंतु एकाही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली नाही. एक गोलंदाज त्याच्या उंबरठ्यावर जरूर गेले होते. मला असं वाटतं ओमकार त्याच्या उंबरठ्यावर गेले होते. बॅकफुटला आहे तिथून स्क्वेअर ऑफ द विकेट कट करतायत. फटका अत्यंत चांगला आहे. पुस्तकी फटका खेळला. इथे आपण बघतो की 2 धावा पूर्ण होत आहेत. या फलंदाजाच्या वतीने 2 धावा धावफलकावर जोडल्या सुद्धा जातील आणि त्याचमुळे धावफलक पुढे जाईल. कारिवली गावचे अत्यंत सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित उद्योजक कपिलजी पाटील साहेब यांचे अगदी जवळचे निकटवर्ती आहे सन्माननीय साजनजी पाटील साहेब यांचं आगमन होते. विनंती असेल साजन दादा या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या आयोजकांच्या वतीने आपणास निमंत्रण आहे. त्याचबरोबर सन्माननीय मिनेशजी पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य कारिवली यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये कारिवली संघाला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. खरं तर भिवंडी किंवा भिवंडीच्या बाहेर कुठेही कारिवली संघ ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस सौजन्य दाते म्हणून विनेशजी पाटील साहेब हे अनेकदा आम्ही पाहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं कौतुक असेल. या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न निश्चितच इथं केला या फलंदाजाने. एकूण धावांचा विचार केला तर 38 धावा आहेत. 3 चेंडूचा खेळ येणं आणखी शेष आहे. 67 पर्यंत पोहोचायचं होते. इथे फलंदाजी करणाऱ्या सोनारपाडाला गोलंदाजी चांगली झाली गोठेकरची. या अगोदर सुद्धा शहापूरमधील खरं तर गोठेकर गावच्या शेजारी असणारं गाव अर्थात बोरशेती संघानेही 2 सामने जिंकलेले आहेत आणि गोठेकर संघ पहिल्या फेरीचा सामना खेळतो. इथे नो बॉल आणि चेंडू स्वीपर कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार आहे. यस पंचांनी या चेंडूला नो घोषित केलं. ओव्हर स्टेपिंगचा नो दिला गेलेला आहे पंच माधवजी ठाकरे यांच्या वतीने आणि या 5 धावा धावफलकावर जोडत आहेत. एकूण धावांचा विचार केला तर 43 रन्स ऑन दी बोर्ड. 43 धावा धावफलकावर आहेत. या सन्माननीय मिनेशजी पाटील साहेब त्याचबरोबर साजनजी पाटील साहेब आपणास विनंती आहे या आमच्या मुख्य व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने तुम्हाला इथे निमंत्रित केलं जात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न निश्चितच आपण बघत आहोत.
बरोबर सन्माननीय सतीशजी घरत साहेब कोळशेचे आपणासही विनंती आहे, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. साहिलजी पाटील आपणासही विनंती आहे, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. समोरच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा चौकार थोडा उशीर झाला. ही आक्रमकता अगोदर येणं गरजेची होती, परंतु यातून आत्मविश्वास निश्चितच या फलंदाजाला मिळेल. येणाऱ्या स्पर्धांमध्ये तो आत्मविश्वास ते वापरू शकतात. सामना निश्चित संपला नाही, कारण 2 चेंडूंचा खेळ येणं आणखी शेष आहे. 2 चेंडूंमध्ये आपण बघितलं तर आतापर्यंत धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 48 आणि 2 चेंडूंमध्ये आणखी 19 धावांची गरज आहे. सगळ्या गोलंदाजांनी अत्यंत चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीची 3 षटकं विशेषतः आपण आवी त्याचबरोबर आतिश त्याचबरोबर ओंकारची बघितली, त्याने दुहेरी अंकामध्ये सुद्धा धावा खर्च केल्या नव्हत्या. आणखी एक क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह आपण खरं तर बघत आहोत. क्षेत्ररक्षक आतिश तिकडे उपस्थित आहेत, एक धाव फक्त मिळते. त्याचमुळे एका चेंडूमध्ये 18 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी इथून पुढे सोनारपाड्याला. या सामन्याचा रिझल्ट इथे निश्चित झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. एक चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील यावेळेस. प्रीतम जोशी गोलंदाजीसाठी आलेले. चांगली गोलंदाजी प्रीतमची आपण पाहिलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी चांगली केली होती गोठेकरने. इथे स्लॉकचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक धाव मिळेल. आणि 34 धावांचं अत्यंत चांगलं योगदान गोठेकरचे दोन्ही, शहापूरचे दोन्ही, गणेश डिंगोरे यांचं आपण पाहिलं. भरीव योगदान फलंदाजीचं त्याने दिलं. त्याचबरोबर फलंदाज जयंत डिंगोरे यांनी सुद्धा चांगली खेळी केली. त्याचबरोबर आतिशच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण अनुभवला आणि याचमुळे धावफलक 66 पर्यंत जाऊन पोहोचलं. गोठेकर बचं 67चं आव्हान होतं, गणेश डिंगोरेच्या 34, आतिशच्या 13, जयंतच्या 12, याचमुळे 66 बनल्या. 67 बनवायच्या होत्या सोनारपाड्याला. दत्ता ठाकूर चांगले खेळले. 16 चेंडूंमध्ये 37 धावा त्याने धावफलकर जोडल्या. समीरच्या 5, सिद्धेशच्या 5 आणि अंतिमतः 16 धावांचा फरक मिळतो येते आणि त्यातून गोठेकर बस संघ विजय झालेले आपण बघतो. गोठेकरच्या डावामध्ये ज्या ज्या फलंदाजांनी षटकार खेळलेले आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय कमलेशजी अधिकारी यांच्या वतीने तिथे अनाऊन्स झालं होतं.